जुगारामध्ये दोन गोष्टी आहेत, सावध खेळावं लागतं आणि यश आल्यावर लोक तयार होतो. मिळालेत ना 500 मिळाले ना 250 खेळून पाहू 750 गेली लोक तयार होतो. आणि पुढे जुगार खेळणारी माणसं बापाच्या इस्टेटी विकतील अशी टोळी पैदा होईल म्हणून दुर्योधनानं ते केलेलं रूपाय आहे. बायको कोण लावायला मोकला येणार का तो काय खर्चा बिच्चा कधी होता का? त्याला माहित आहे दारुडी माणसं दळण विकून दारू देतात. दळा लावून तिनं पिठलं घालून ठेवलं, पिठत नाही आले, पिठावालाच पडला गटरी तर पीठ करून ये. बायकोला लग्नात नवं लुगडं मिळालं तेवढं दारूवाल्याला घेऊ द्या. पण 90 हल्लीच का अशी माणसं जन्माला पुढे येतील असं व्हावं म्हणून दुर्योधनाचं ते रूपक आहे. दुर्योधनानं बायको डावात लावली आणि 100 जणांनी ओढीत आणली. या गोष्टी पाठ नका करू, जुगार बर्बाद करते हे पाठ करा. जुगार माणसाला आयुष्यातून संपवतेच. आणि बसलेल्यापैकी कोणत्या माणसानं आपल्याला उत्तर द्यावा काय? कोणत्या माणसानं जुगार येऊन 20 गुंठे जमीन घेतली त्याला म्हणा बोटवर कर मी तुला 30 गुंठे माहिती देतो. फक्त म्हणायचं म्हणणार आम्ही 20 गुंठे आपली 30 घेतो कमवू शकत नाही का? का महाभारत उलट फिरल. हा संदेश कुणी दिलाय? महाभारताने दिलाय का जुगार खेळणारी माणसं सावध व्हा. देवाचे चुलत मेवणे होते पण वनवासाला गेले ते अज्ञातवासात राहिले आणि स्वतःच्या बायकोची छेड काढताना त्यांना सहन करावं लागलं. ओढीत आणलेली बायको 5 जणांनी खाली मान घालून पाहिली. पोथ्यावर फटा नाही वाचायच्या. हे काय झालं आमच्या महाराज मंडळीनं काय केलं गोष्टी रागावल्या लोकांच्या डोक्यात त्या घालून दिल्या. ती बायको ओढीत आणली भाऊ आणू दे तुला काही तकलीफ झाली का? मग त्यानं शेवटी डाव टाकला. नाही 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 त्याला कारण 2च गोष्टी पाठ करायच्या फक्त. दुर्योधन इतका मूर्ख नव्हता का बायको जुगारीत लावेल पण शकुनी मामाच्या डावापुढे सांगण्याचं काही चालत नाही म्हणून घडत. हा डाव कोणता होता? शकुनी मामा. माझे आपला मित्र जर दारू पेट असेल तर आपण हरिपाठ करू का? हा डाव कोणचा आहे? शकुनी मामाचा डाव ना. वनवासाला गेल तुम्ही उर्फाच्या पद्धतीने घेतो. काही लोकांनी मला एकानं काल प्रश्न विचारला होता. म्हणलं मला 400 एकर जमीन दान तुकोबाराने दान केली मान्य केलीच. स्वतःची बायको अन्न पाणी वाचून गेली. स्वतःच्या दहावीचा बैल बिगर पाण्याचा गेला. स्वतःच्या पोरगा औषध पाणी वाचून नेलं. समाजात अपमान झाला. एवढं असून तुकाराम महाराजांनी उदारीच्या वयात डोहात तर इतका हुशार तुकाराम होता तर कल्पना झाली आपली. एक तर तुकोबाराच्या घरात बायकोला लुगडं नाही, पोराला कपडे नाही, कालवणाला तेल नाही, झोपायला जागा नाही, पांढवायला कपडे, अंगाला कपडे नाही. एवढं नसताना तुकाराम महाराजांनी वह्या डोहात टाकल्यास का? 2 नमुने भेटले होते मला काल. आपली अक्कल बंद झाली. बरं ते म्हटलं त्याने मला विचारलं जर तुम्ही म्हणाल बा टाकल्या असतील तर मग संसार त्याला कळत नव्हता तुला येणार होता का? पैसे गेले पैसे मिळतात हे त्याला माहिती होते का? त्याचं एकच उत्तर आहे तुम्हाला पटलं तर हा म्हणा मी लावलेला अनुमान आहे. दुष्काळाने समाज पीडित झाला. शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या. बायको शेतकऱ्यांच्या दारातली गाय साऱ्या पाण्या वाचून गेली आणि शेतकऱ्याचे ओठ पाणी पिण्या वाचून सुकले. अशा वेळेस जर शेतकऱ्याला कळलं माझ्यावर कर्ज आहे तर तो भयानक परिस्थितीला सामोरं जाऊन आत्महत्या करेल. आणि शेतकऱ्याने जर आत्महत्या केली तर टीव्हीला बातमी पडेल तुका सावकाराच्या दाताला कटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली. मग शेतकऱ्याने आत्महत्या तर करू नये पण माझ्या मनानं त्याच्यात गुंतू नये म्हणून डोळ्यात टाकल्या. कारण मला अपेक्षा होणार आहे मला कधीतरी त्या वयात म्हणजे पैसे आणि आशेवर करणारा माणूस भजन सोडून का करी? सोडून दे. मग भजन सोडून दिलं काय उपयोग? मग ते वह्याच नको ना. असंच त्याच्या सगळं एक नमुना होता. त्यानं मला विचारलं का हो मला एवढा जर तू काय हुशार होता तर आपल्याला पटलं. ती नकाटच होती दोन्ही. मला पटलं बघ त्याच्या अंतकरणात दया आली म्हणून त्यानं वह्या टाकल्या. दया आली त्याला नको नको पश्चिम राहिला. मग शिवाजी महाराजांच्या सोन्याच्या मुद्रा परत पाठवायची गरज काय? हे झालं लोकांचं कर्ज माफ झालं पण सोन्याच्या मुद्रा काय गरिबांना दिल्या नव्हत्या ना. कोणी लिहिल्या?
शिवाजी महाराज. मग शिवाजी महाराजांच्या मुद्रा तुकारामांना परत का पाठवल्या? लहान डोकं 2 मिनिटं. मी एकट्यानं काय उत्तर घेतलं का? लावा तुम्ही 2 मिनिटं डोकं. का दिलं असं? लोकांचे प्रश्न काही साधे नाही राहतील. त्याचं उत्तर ऐका आता. गुलामगिरीतून स्वराज्य स्थापणारा जगातला पहिला राजा छत्रपती. छत्रपती राजांना राज्य टिकवायचं होतं का संपायचं होतं? टिकवायचं. राज्य टिकवण्यासाठी धनाची गरज आहे. जनता 18 पगार जाते तेव्हा या जातीविधी नव्हती. आता तमाशा झाला. हे जो बावळटपणा चाललाय ना आता झाला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात राज्य जात हा विषय नव्हता. 18 पगार जाती एकत्र आणि एवढ्या जाती सांभाळायच्या आणि शिवाजी महाराजांच्या सोन्याच्या मुद्रा आपण घ्यायच्या आणि मजा आणायच्या. अरे त्यानं राज्य स्थापन केलंय, त्याची सोन्याची अपेक्षा आपण का करावा? त्या पैशावर तो घोडा घेऊ शकतो, शस्त्र घेऊ शकतो, जनता सुखी करू शकतो. सोनं परत. सरकारी तिजोरीतला माल का लुटावा? तो आपला नाहीये पण तो सगळ्या जगाला कामा येणार आहे. महाराजांची भाषा जितकी सुंदर आहे. अरे हे जगाच्या सुखात होत असेल तर एक तुक्या दुःखात असल्यानं काय भानगड आहे? असू दे ना मला गरीबी. आणि एक वाक्य समजा, मला गरीबी पाहिजे. बरे घाले देवा निघाले निवारे, चरणाचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही. फक्त जगात देवच सत्य, बाकी काही राहिलं नाही. झाकरी सवा राखायची. आज एक वाक्य सांगा, मागचं झालं काढू नका, उद्या काय होईल विचार करू नका, आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. मागे झालं ते झालं. लोक मागचं उपयोग आता आपल्याला अंडरपॅन्ट नव्हती, हे आपल्या पोराला सांगून पटत का? त्याला 2.5 वर्ष 6 लाखाची गाडी येते नाही आला. आपण त्याला म्हणायचं, अरे मला बहिणी नव्हतं. तो म्हणला, पप्पा तो काल दरिद्री होता, नशिबानं जगावं लागतं. मग काय डोकं लागतं त्याच्यापुढं? हातानं नशीब जोडूनपेक्षा त्याला सांगायचंच नाही ना. त्याला ते पटत आहे का? ते वेगळ्या काळात जन्माला आले ना, आपण त्यांच्यापाशी उघडीत बसायचं. नवीन सुनबाई आली फुलाच्या गाडीत बसून आणि सासू म्हणती मी गौरी ऐकायची तरी पोट भरायची. तिला काय सांगती? तिला पटणार आहे का? तिला पहिलं गौरी म्हणजे काय हे सांगावं लागलं. दुसरी गोष्ट, तो काय ऐकली? तुला काम नव्हतं का काही? अगं जमीन ऐकायची का गौऱ्या? त्यांना सांगून मजा नाही ना. सासून ही गोष्ट सुनेवर भुकायचीच नाही आणि त्याच्यामुळे चूक जायची. तिला म्हणते मी 7 वर्ष पहिले लस घेऊन जायला पाहिजे. तिचा मेंदूच तेवढा आहे ना. ती म्हणणार फ्लॅट घेऊ, गार्डन बिल्डम बनू, टॉमी घेऊ. एक टॉमी आहे येते ते विचारेल. शेतकऱ्याच्या बायकोला विचारलं काय झालं? 2 शेळ्या कमी होतील, 1 गाय कमी होईल. ती शेतकऱ्याची बायको इतकी दानशूर असते. ती काय म्हणते माहिती का? दागिने म्हणू पण काळी आई मिळणार. विचाराची तफावत आहे. सर्व्हिसवाली माणसं किती मोठी जरी झाली ना, बुद्धी त्यांची कमकुवत असते. ऑफिस, घर, सासरवाडी एवढी टॉमीची गप्पा हल्ली दोघं तरी तिथं नवरा होता आमचा. टॉमी घरी असला ना पप्पे जायचा फुल टाइम पास होता. बोलता काय झालंय महाराज? मूर्ख माणसांकडे लक्ष्मी गेल्यामुळे चांगल्या माणसांना त्रास झाला. काय झालं? समाजाची एवढी माणसं यायला पाहिजेत ना, त्यांच्याकडे पैसा गेला. त्याला कुठं खर्चावं हेच कळालं. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, यांनी सुरू केलं. आम्हाला घ्या 9 वार बावळ्याचा बाजार.
पुरीनी पॅन्ट शर्ट आम्ही गाऊन घालतो मला काय येतो वाढण्या नावळी तो मुंडकी ज्याचं काम त्यानेच करावं मला स्वर आल्या कुत्र्यानं मोठा होता गाडवानं कुत्र्यानं झोपून घातला कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही गाडा म्हणलं बुक म्हणलं आपल्याला बोल नाही असा विषय तुकायचं नाही म्हणलं याचा सुपडा सापा होते कधी काळजी भाकर घाली नव्हतं मोरली कुत्र्याने घेतलं झोपून गाडवा म्हणलं मी भोकन तो म्हणलं आपल्याला नाही इंटरेस्ट तुला भोकायचं तर भोका तुला खेळायचं भूक पण आपल्याला बोल नाही ते गाडवा भोकलं स्वर गेले पडून मालकाची मोडली झोप त्याने घेतलं दान सगळं झालं कुत्रे त्याला म्हणलं जे आहे तुम्हाला बरगडीत नाही मग त्याला गाडवा कुत्र्याला सांगितलं बाबा त्याचं काम त्यांनी करावं बाकी तरी का बरगडे मोडून घ्यावा त्याचा आम्हीच बांधा काही करायचं काही नवीन आहे एक वाक्य सांगा नवीन गोष्टीत तुम्ही बदल करा पण विचारच करा 15 वर्षापूर्वी शेतकऱ्याला जर 2 मुलं असले तर शेतकरी इतका हुशार माणूस पहिल्यापासून तो एकाला शिकवायचा आणि नोकरी लावायचा आणि एकाला पुढे ठेवायचा हुशार तो काय म्हणतो म्हणजे मांडा नाही म्हणणार नाही सुखाने जगते ही सर्व्हिसवाली क्वालिटी इतकी हुशार नोकरीला लागल्यावर त्या पठ्यानं नोकरी तर केलीच पण याच्या का वाटा मागितला याला तर चक्कर आली म्हणून या 10-12 वर्षामध्ये बापांनी इतके बुद्धिमान डोकं चालू रे बाप म्हणले घरची वाट्याने द्यायची पाहिजे तरी चालत घरी नाही पाहिजे बरे 10वी नापास होऊ नाही तर 12 होतो एक काल तर शेतकरी आडाणी ठेवत नाही का पहिली जिरली ना असे मी खरं आपण काय एवढं बारीक पाहतो शिकायचं नाही 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 पूर्वी पाहतो 2-3 वर्षापूर्वी गोल गुलाबजांबू होती कोणत्या बापाचं काय केलं गेल्या वर्षापासून गुतला नागपुरीत मात्र कमी पंक्तीत मात्र चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते मला किडा दिले चिटकून एकमेकाला राजा एवढा जर येणे नाही जर शाने नाही अर्थ लोपले पुराणे अर्थ लोपले शब्द ज्ञानी शब्द ज्ञानी विसलो धूमन विसलो धूमन
काय डीजे लावायची इथे रंगला पाहिजे माणूस थोडं पुढं सरतो आपण आपण देऊ शकते इथं होता तुम्ही काय काळजी करायचं नाही बाकी सगळं लवा एकच आहे सत्य तू सत्य तू सत्य तू पण संत भेटायचे का पहिला मुद्दा अभंगाला पाचवकडून गाजत नाही त्याच्यामुळे आपला काही संबंध नाही दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही कटेवर हाते कीर्तन सुरू झाल्यावर मोबाईलमध्ये डोके घालायचे नाही काही बदिरांना इतकी बधीर सवय आम्हीवर जीव काढायचा आणि ह्या बदिरांनी सरळ उठायचं आणि येडे बाबडी जायचं एकट्याची गेम चालून द्यायची हा त्या मोबाईल आणि तमाशा केला मला आणि एक वाक्य लिहून ठेवा एज्युकेटेड लोक मोबाईल ही गरज नाही मोबाईल ही आवड नाही मोबाईल ही व्यसन आहे काय मत आहे तुमचं 8 रोग झाल्यात मोबाईल वापरायला 8 लिहूनच घ्या रोग आहे डॉक्टर बी तुम्ही असलं तरी एक मोबाईलमुळे संवाद संपला बोलणं बघा आणि पाया पडून सांगतो घरघर नाही की त्याचं प्रत्येक माणसाला संकट दुसऱ्यापेक्षा बोलून त्याचं दुःख हलकं करी हे जे कुठे होते ना मला ही माणसं विद्वान म्हणून मी नाही असं नाही ही मुळात याडपाटाची शहाणा माणूस काय आत्महत्या करी जी भेजत कमी आहे आणि फाशी घेऊन बाशी घेऊन औषध पिऊन जी माणसं मारतात ना ही जाळायची नसतात असं नाही बरं वळून वळून होईल काय समजा झालं काय होईल होईल का असं नाही तुम्ही बोलत ना तुम्ही काय होईल समजा मिळाले तुम्ही बरं घेतली तुम्ही फाशी झाली आत्महत्या तुम्हाला पैसे किती मिळणार 1 लाख हिशोब काढा पटकन मंजूर करणाऱ्याने घेतले 20 80 बँक कमिशन गेलं 10
70 मित्रांना पार्टी गेली 20ची, अधिकाऱ्याने घेतले 40, 10 खर्च झाला 82, परत 40 खर्चच ना. मराय बिरायची नाटकं नाही करायची मला. हे एवढे पोरं आलेत महाराज, राजस्थान, गुजरात, पंजाब, एवढे पोरं आलेत, अंगातल्या कपडे दिशी आल्यात, रात्र दिवस कष्ट करतात, पण त्यांच्यातलं एखादं मेलं का आपल्याला? केरळवरून हवा मारायला आलोय, हायवेला गुंठ्याचं मालक झाले. हो ते मग यार उकरा द्या पा ये येऊ का पद्यात आपलं 11:30 कामाला येते. ते बी फोन करायचं आज येतो का नाही, आलो होतो 2-4 टिका ते झोपायला येईल बाई, आपल्या घरी जेवत नाही ते. मरायचं काय काम, मोबाईल मुळे संवाद संपला. बोलत जा, आणि बोलत नसलेली माणसं मग कुजून कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला. तिचं पोरग इंग्लिश मिडियमला जातो तरी तू तिच्यावर चढवतो म्हणजे तुला पागल आहे का? आणि बरेच लोक म्हणते बा लोक आत्महत्या करतात. काही लोकांची एक तक्रार असते बा प्रियशी एकत्र औषध घेऊन घटनाच घडू शकत नाही अशी. अरे फक्त मीडिया फिडियावाले रंगीत आहेत म्हणून चाललंय, नाही तर कोणती पोरगी पोरासाठी मारायला तयार आहे सांगा बरं तुम्ही? काय पागल बी करेल हे एखाद्या बाईचा नवरा तरुण परत मोरू द्या बरं. काय बोंबलं ती बाई शिंगाड खरेची मिली आई भामट्याची दुनिया नाही. कोणती प्रिय प्रिय करासाठी मरायला तयारी कर्म म्हणे ते एका कॉलेजला होते, मग ते दोघं एकत्र मेले घडवू शकत नाही, ते कुत्र्याशिवाय मारणारच नाही. ती पोरगी दुसऱ्या पोरीच्या घराला कधी शिटक मिळत नाही, त्याला वाचायचं नाही म्हणून त्याने शिटकायचं असतं. परत नीट वाक्य आहे का, मागणीला पिलाशी काही घेणं नाही, गरज कोण नाही पिलं नाही, चिटकून राहते. दोन्ही मधला फरक आहे का, माकडीचं पिलू चिटकून राहते, गरज कोण नाही पिला त्याला माहिती हिनं जर सोडलं ना हे माकडीनेच आहे, मांजरीचं तसं नाहीये. वा 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 वा, दोन्ही मध्येच धरला भाव येतो. आणि आता का असं भावन जीवालाय, मांजर आपल्या पिलाला 7 घरं घेऊन फिरती तर दात लागू देत नाही, आणि त्या दाताखाली उंदीर जगत नाही. भाव येतो. पिलून येतानाचा भाव वेगळा आणि उंदीर फाडण्याचा भाव. पोराच्या तोंडावरून आई हात फिरवते हा वात्सल्य भाव आहे, पण तोच हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे. हात आईचा आहे, हात नाव्याचा आहे, पण नाव्याचा भाव वेगळा आहे. आणि आईचा हँडशीट घ्यायची गरज नाही, कपड्याला त्याची गरज नाही, पुन्हा पॉकेट मनी तो देणार आहे. असं शिंगरू पाहुणं तुम्ही बदल होईल, तुमचं मेंदूच काम देतो. माझ्या पुढे बसला का माणूसच बदल होतो. काय खरे खरे मी नाही बोललो, धंदा आहे त्याचा तसं. 2 8 रोग सांगतो ना अभंगात घुसवतो. 1 संवाद संपला. 2 मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटी बसत माणसं, एकटी येड्या बाबडीत, मुरीत, गिन्नीत, तुरीत. मग तुरी वाला का म्हणजे येड्या बाबडीत एकटी पागल झाली माणसं. माणसं इतकी पागल आहे, पोरगं झोडीत रडत होतं, झोडीत रडत होतं. आणि आई भाजी होती, तिला वाटलं भाजीचा दाळ कमी करून पोराला झोडीतून काढव. त्यालाही रडत होतं म्हणून तिने पहिल्यांदा दूध गरम केलं, गार केलं आणि बाटलीत भरलं, गुज बसवलं त्याला रबराचं, पोराच्या तोंडात द्यायला. जवळ गेली पोराच्या, वर खाली बसवलं फरशीवर आणि तोंडात द्यायचं त्याच्या, तर तिला फोन आला. तिने कुत्र्याच्या तोंडात दिलं. जागेवर काय झालं बाकी कुत्र्याला म्हणायचं, पण त्याला दूध मिळालं. एक त्याला गेला गेला मोबाईल आला, त्यांच्याही सुद्धा नाही खोललो. एक मोबाईल मुळे संवाद संपला. 2 पटकन 8 रोग सांगतो. 2 माणसं एकलकोंडी झाली. 3 माणसं चिडचिडी झाली, सण नाही करीत माणसं. आणि 4 मेंदू झाला कमी आणि गेम झाले जास्त, बरमिष्ट झाली माणसं. 5 मोबाईल मुळे डोकेदुखी झाली. बरे तुम्ही 5 मिनिटं मोबाईल कानाला लावा, कान गरम होतो का नाही सांगा.
सारखं बोला माणसाचं डोकं आपोआप भरमिष्ट होतं. डोकी दुखी झाली, सांधे दुखी झाली आणि मोबाईलमुळे दृष्टी गेली. 70चं म्हातारा 85चं इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत बसवा लागलो. 2 ड्रायव्हर दिसत, 2 काका एका गाडीला कशी मला तर 4 दिवसात मोबाईल वापरणं निद्रा नसणार. याला जर काही काही मोबाईल नाही मिळाले गोदडी दोरे उठले एखादं निम्या हातरी गोदडी खाल्ली गोदडी खाल्ली. त्याचं बाप म्हणला काल यानं खाट मोडी ना गोदडी फाडली म्हणजे याला काय म्हणा. त्याच्याही म्हणले सावध होण्याच्या वेळेला तुम्हाला फाडली. माणसं बरमिष्ट झाली महाराज, भारत माणसं पागल झाली. आणि त्याच्यामुळे एक वाक्य झालंय महाराज, माणसांमधला दुरावा वाढला. आपण लहान असताना जर महाराज शाळा सुटली ना, अख्ख्या गावाला कळायची शाळा सुटली. काठी आणायचीच तेवढी, एका हातात चेटी धरे, एका हातात दप्तर, एका हातात काठी. काय शाळेतल्या दप्तरात काय वयान पुस्तक होती का? कौठ गोर चिचा इलायची चिचा. बरं दप्तराची पिशवीची काय दप्तर होतं का? खताची गोणच. आणि मग ती पोरं हसायची. मग त्याच्यात गुरुजीनं म्हणा उद्या सुट्टी, आवाजच वाढला. आनंद वेगळा होता. चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा, अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायकवाद पंडित मंडपाले माग 61 यांच्या उपस्थितीमध्ये गंगा वाजती मधुराबाई मैपती गागरे यांच्या पाठीमागे मैपती चंद्रकुमार नंदकुमार मैपती भाऊसाहेब राघोजी गंगा सुंदर गागरे पाटील परिवार कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन चिंचपूर वस्तीवरील सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात. चालूच काय आतापर्यंत एकच चालू होता. अभंग कोणाचा एक, चिंता करायची नाही 2. आणि ह्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना आजच्या कीर्तनातला मेन मुद्द्याचा एकच विचार करायचा आहे. आजचा अभंग गाठ्यातला असून मनाला उपदेश करणारा आहे. आता ही मन ही काय भानगड आहे ती फक्त जाणकार माणसांसाठी सांगतो. जे परमार्थातले मुरेले त्यांच्यासाठी त्यांनी फक्त बोलायचं. मी तुम्हाला मनावर आणून घालतो. आणि आपल्याला 2 शब्दाचा विचार करायचा आहे, मन आणि माया. नको नको म्हणा गुंतू, मग माया आणि मन एकत्र करायचं आहे. तर भजनी मंडळ टाळकरी वेळकरी पदी त्यांनी उत्तर द्यायचं, माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा कर. हे वाक्य कोणाचं आहे? अर्जुनाचं. सावध राहा का, आता पुन्हा घोटाळा नाही करायचा. माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा कर या वाक्याशी देवाचा कवडीचाही संबंध नाही. देव रथ हाकणार आहे आणि मालक म्हणून अर्जुन रथावर. अर्जुनानं धनुष्याला बाण लावला लय बारीक आहे. अर्जुनानं धनुष्याला बाण लावला, रथ मध्यभागी आलाय आणि भगवान गोपाल कृष्णाने लगाम सोडून दिला, निवांत बसले. आता पुढे होईल ते होईल. ऐका, अर्जुनानं टाकली सभोवताली नजर. अर्जुनाला सगळे दिसले नातेवाईक. पण देवाचं म्हणणं असं नाही का तू युद्ध कर. मी संशयच कोणी घेतली. अर्जुनाने देवाचं डायरेक्ट सांगितलं. अर्जुनाच्या हातातलं धनुष्य खाली पडलं. अर्जुन गर्भ गळीत झाला, सर्वांगाला घाम आला आणि अर्जुनाने सांगितलं, भाऊ मेवना म्हणून मी तुझ्या काही गोष्टी ऐकू शकतो. हे कुठाने आपल्याच्या नावाला बाई धनुष्य तू. देव म्हणले अर्जुना हे तुझ्या मनाचे चाळे. शब्द शिकायचा काय आज? आख्या कीर्तनात कोणता शब्द शिकायचा? मन. अरे तुझे जे चाळे मी म्हणलोय का तुला मार. मग तू डोक्याला ताण काल करतो. बंद झाली अक्कल. ज्ञानेश्वरीतला पहिला अध्याय संपला. पहिल्या अध्यायातलं चित्र असं आहे, कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होणार आहे. धनुष्याला बाण लावला आणि धनुष्याला बाण लावल्यामुळं अर्जुनाला तयार झाला. त्याचं नाव तुम्ही सांगा, मोह. अर्जुनाला काय झाला? मोह. हा माझा काका, हा माझा मामा, ही माझी मावशी, हा तयार झालेला मोह आहे. आणि मोहाने ग्रसलेला अर्जुन युद्ध करू शकत नाही. तो ग्रासलाय आणि त्याला पगडा बसलाय. कशाचा? मोहाचा. जसं आत्ताच्या समाजाला लाचारीचा पगडा नसल्यामुळं माणसं छाती ठोक बोलू शकत नाही. प्रत्येक माणूस विकून गेला. विकून. किती मोठी सभा होत्या, पेपरला सभेला हजर राहणाऱ्यांची नावं येतील. काय काय बोलले याचं नाव. या सभेला खर्च एवढा आला अशी बातमी कधी आली का? येणारच नाही. आल्यावर पेपरवाला राहणारच नाही. या सगळी माणसं दबावात आहे. प्रत्येक माणूस कशात आहे?
दबाव होते. मी जर असं खरं छापलं, उद्या जर मला चौकशीला जायची वेळ आली, नको दाबू. आज प्रत्येक माणूस दबावाते, जगातला प्रत्येक माणूस दबावाते, तसा संसारातला प्रत्येक माणूस मोहाते. तुम्ही मी सगळे अर्जुनाचे. आता सावत्र घुसले बरं का आपण. मग ह्या अर्जुनाच्या रथाला 10 घोडे, हा रथच आहे. याला 10 घोडे कोणते? मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5 5 5. 10 रथाचा घोडा आहे. याला लगाम देव मन, आणि मन नावाचा लगाम ताब्यात आला का घोडे वळवळ करीत नाही. आणि घोडे वळवळ करीत नाही म्हणजे अर्जुन ना ते लहानशिवाय राहत नाही. पहिला अध्याय संपला. अर्जुना काय म्हणणं तुझं? देवा हे बाई धनुष्य. दुसऱ्या अध्यायात सुरुवात झाली बरं का. 2-3 अध्याय सांगतो म्हणजे मन कळेल. अर्जुना हे बाई धनुष्य आणि तू युद्ध नाही चाल. मी निघून तू तुझं तू पाहिजे. तू जरी मेवून असलं तर काही सांगायला लागलं तर काय तुम्ही. अर्जुना पहिली गोष्ट तुला झाला मोह. दुसरी गोष्ट तुला मी अर्जुन आहे हा अहंकार. त्या अहंकारामध्ये तू क्षत्रिय हे विसरला. विसर पडलाय तुला. मी क्षत्रिय. ऐका अरे अर्जुना तू क्षत्रियाचा राव. तू काय बावळत समजला का? मग मूर्खपणा सोडून दे. ओवी ऐका. सांडे हे मूर्खपण. उठी घे धनुष्यबाण. मूर्खपणा सोडून दे. माझे नातेवाईक मी त्यांना कसं काय मारून मला हे मोहाने ग्रसलेल्या क्षत्रियाच्या पठ्याला शोभत नाही. मूर्खपणा सोडून दे. सांडे मूर्खपण. उठी घे धनुष्यबाण. मूर्खपणा सोडून दे. धनुष्याला बाण लावून मारामारीला तयारी कर. बावळटपणा करू नको. देवा हे पटलं आपल्याला. अरे पण यांना मारल्यावर हे मरणार नाही. येड्या मरणार नाही. जीव मरत नाही. जीव ट्रान्सफर होतो. उमजेते नसे नाचले पण रपी दिसे एक टीका यंत्र देसे प्रेमेगा. अर्जुना माणूस कसा मरतो? जुना शर्ट काढला माणूस नवीन कपडे परिधान करतो. शरीर तेच राहतं तसं ते चैतन्य वासनेनुसार पुढे जाईल. तुला मारायला भ्याव काय? आता जमलं द्यावं. आता बाकी जमलं. मारायला सांगतो. जीव मरत नाही म्हणतो.